रायगड महोत्सवाच्या निमित्तानं रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड भागात शिवसृष्टी उभारण्यात आली आहे। यामध्ये एक छोटं खेडेगावच वसवण्यात आलं असून शिवकालीन ग्राम व्यवस्था दाखवण्यात आली आहे। त्याचबरोबर शिवाजी महाराज या नावाशी संबंधित सर्व माहिती या ठिकाणी युद्धनीती माहिती आहे। शिवाजी महाराज म्हटलं की त्या काळातील लढाया माहिती आहेत, शाहिस्ते खान माहिती आहे, अफजल खान माहिती आहे किंवा त्यांची आग्र्याहून झालेली सुटका यातील प्रसंग आपल्याला माहिती आहेत। मात्र शिवकालातील ग्रामीण संस्कृती नक्की कशी होती, त्या काळातील ग्रामजीवन कसं होतं हे मात्र आपल्याला निश्चितच माहित नाही आणि म्हणूनच शिवकालीन संस्कृती आणि इतिहास या प्रदर्शनातून या पाचाड गावामध्ये हुबेहूब अशा प्रकारची व्यवस्था उभी करत त्या काळातील जीवन पद्धती दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। या काळात शिवरायांच्या काळामध्ये घरं कशी होती, त्या काळातील कुठली नाणी प्रचलित होती, त्या काळात रांगोळ्या कशा काढल्या जात होत्या किंवा त्या काळात कुठल्या प्रकारचं साहित्य, मग ते कृषीच्या बाबतीत असेल, लेखनाच्या बाबतीत असेल, कसं वापरलं जायचं, कुठलं वापरलं जायचं, त्या काळातील जीवनमान कसं होतं, त्या काळातील राहण्याची पद्धत कशी होती याबद्दलची माहिती या शिवकालीन संस्कृती आणि इतिहास या प्रदर्शनातून दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। या ठिकाणी त्या काळातील घरं उभारून एक प्रकारची वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण त्याचबरोबर या शिवाजी महाराजांसंबंधी सर्व काही माहिती सुद्धा या ठिकाणी असलेल्या प्रदर्शनातून मिळते। मग त्यांच्यावरची पुस्तकं असतील, ऑडिओ व्हिडिओ कॅसेट्स असतील, अशा प्रकारची सुद्धा माहिती मिळते। थोडक्यात या रायगड महोत्सवामध्ये रायगड किल्ल्याबरोबर रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावामध्ये अशा पद्धतीने शिवकालीन संस्कृती आणि इतिहासाचं एक सुंदर प्रदर्शन या ठिकाणी भरलेलं आपल्याला बघायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट अतुलसह अमित जोशी, झी मीडिया, पाचाड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।